उपमहापौर पदावर बसलेल्या नेत्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते. उपमहापौर झाल्यानंतर पुन्हा निवडणुकीत यश मिळत नाही. उपमहापौर पदाची खुर्ची ही राजकीय दृष्ट्या शापित असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेमुळे नवखे नगरसेवकही या पदापासून दूर राहत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे मात्र उपमहापौर पदाचा पर्याय कोणालाही नको आहे असे एकंदरीत वातावरण आहे. यापूर्वी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, प्रवीण डोंगरे, शशिकला बत्तूल, राजेश काळे यांच्यासह अनेकांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला आहे. इतकेच नव्हे तर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे यांनी तर पक्ष बदलूनही भाजपच्या लाटेतही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या शापित खुर्चीबद्दलच्या चर्चेवर अनेकांची श्रद्धा आणखीनच बळकट झाली आहे. पद नाही मिळाले तरी चालेल, पण उपमहापौर पदाची माळ गळ्यात नको असा एकच सूर नगरसेवकांमध्ये ऐकण्यास मिळत आहे. महापौर निवडीच्या सभेची तारीख विभागीय आयुक्तांकडून निश्चित केली जाते. गॅझेट तथा राजपत्रात नगरसेवकांची नावे प्रसिद्ध झाल्यापासून 7 ते 30 दिवसात सभा घेणे आवश्यक आहे. दरम्यान सोलापूर महानगरपालिकेत भाजपला 87 तर एमआयएमला 8 जागांवर यश मिळाले. एमआयएम विरोधी पक्षनेता होण्याची संधी द्यायची की नाही हे महापौरांच्या हाती आहे. आता पहिल्या सभेची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. नियमानुसार जानेवारी अखेरपर्यंत निवड प्रक्रिया शक्य असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून सभागृहात येण्यासाठी 10% विरोधकांची संख्या 11 असणे आवश्यक आहे. ही सदस्य संख्या एकाच पक्षाची असणे बंधनकारक आहे. परंतु नगरसेवकांची संख्या 10% नसेल तर महापौरांच्या अधिकारांतर्गत ज्या विरोधी पक्षांचे संख्याबळ अधिक आहे त्यांना विरोधी पक्ष म्हणून सभागृहात घोषित केले जाऊ शकते. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.